पॉईंटवरून आपण एक गोष्टीसारखं प्रेझेंट करू शकतो. पेपर ब्लँक सोडण्यापेक्षा या पॉईंट थ्रू आपण स्टोरीसारखं एक्सप्लेन करून काही मार्क किमान मिळवू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, मग स्टार्ट करते मी. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ कंप्लेंट अपेरन्स अंडर CRPC. ओके, त्याच्यामध्ये सेक्शन 61 to 90 हे तुम्हाला पाठ करावं लागेल. 61 to 90. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. ते हे 1 2 3 4 जे मी आता सांगेन. ठीक आहे, समंजस सेक्शन 61 to 69 मध्ये. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की आरोपी किंवा जो साक्षीदार आहे त्याला कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली जाते. ते म्हणजे समंजस. आणि काहीच नाही तर ॲटलिस्ट तुम्ही केसचे हेडिंग जरी लिहिले तरी मच बेटर. त्यासाठीही हे दिलं आहे की समंजसमध्ये केस आहे हरी नारायण सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1972. आता हे कोणाची डेट ऑफ बर्थ असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही त्या डेट ऑफ बर्थवरून लक्षात ठेवू शकता की त्या डेट ऑफ बर्थच्या व्यक्तीच्या साली हे असं घडलं होतं असं म्हणून. ठीक आहे, तर हे खूप सॉफ्ट प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये काही स्ट्रिक्ट व्यवहार केला जात नाही. नोटीस दिली जाते आणि हजर राहण्यास सांगितलं जातं. ठीक आहे, दुसरं आहे वॉरंट ऑफ अरेस्ट. जेव्हा कोर्टाला असं वाटतं की आरोपी किंवा साक्षीदार हा स्वतःहून नाही हजर होणार तेव्हा हे सेक्शन लागू केलं जातं. सेक्शन 70 to 81. ओके, तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक बेलेबल वॉरंट, एक नॉन बेलेबल वॉरंट. बेलेबल वॉरंटमध्ये न्यायालयात हजर होण्याआधी बेल मिळते. त्याला